मला काही जण सांगत होते की दादा, काही जण सांगतात लाडकी बहीण योजना, आम्हाला जर तुम्ही मतदान केलं तर लाडकी बहीण योजना चालू राहील, नाहीतर बघा बाबा असं काही नाही. लाडक्या बहिणींना तुम्ही काळजी करू नका. त्यामध्ये महायुतीच्या सरकारने आणलेली ती योजना आहे. मीच अर्थसंकल्पामध्ये त्यावेळी सादर केलेली होती. त्याच्यातून आमच्या ग्रामीण भागातल्या, शहरी भागातल्या ज्यांच्याकडं काहीच हातामध्ये कधी पैसा नसायचा, गरीब कुटुंबातली माझी महिला, तिला त्याच्यातनं थोडं का होईना आधार मिळालेला आहे. ते पैसे वेळच्या वेळेला देण्याचं काम आम्ही सगळेजण करतो. त्याच्यामुळे कुणी काही जर सांगत असेल तर ते तुम्हाला भीती दाखवतात. तुम्ही भीतीला भीक घालू नका, काय घाबरू नका. तुमचा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी आहे, मी तुम्हाला शब्द देतो. त्याच्यामुळं असं कुणी दमदाटी देऊन काहीतरी भीती दाखवून तुम्ही आम्हाला मत द्या, नाहीतर आम्ही तसं करू. ही लोकशाही आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. मला पण आहे, इतरांना पण आहे. परंतु तो कायद्याच्या, नियमाच्या, संविधानाच्या चौकटीच्या बाहेर किंवा हातात कायदा घेऊन आमच्याही लोकांनी कुठं चुका करू नये आणि समोरच्याही लोकांनी विरोधात चुका करू नये, हे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे.